नमस्कार, मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचन मध्ये। तर आज आपण रसरशीत अशी बालुशाही बघणार आहोत, ते अर्धा किलोच्या परफेक्ट अशा प्रमाणासहित। तर तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते, बघू शकता तुम्ही आपली बालुशाही वरून खुसखुशीत आणि आतून रसरशीत अशी झालेली आहे। चला तर मग व्हिडिओला उशीर न करता कमी वेळात मी डिटेल रेसिपी तुम्हाला आज सांगणार आहे। तर इथं काय करायचं, मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे, म्हणजे आपले 2 कप मेजरमेंटचे पाव किलोचे। त्यानंतर पाऊण कप त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाऊण कप म्हणजे साधारणतः 175 किंवा 200 ml पर्यंत घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर मग याला मोठा गॅस करून व्यवस्थित हलवायचा आहे, जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत। आणि कंटिन्यू हलवायचा, म्हणजे काय होतं, साखर लवकर विरघळते आणि आपल्या पाकात साखर जास्त होत नाही। आता साखर विरघळलेली आहे, तुम्ही बघू शकता। या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। म्हणजे आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये तुम्हाला केशर विलायची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर मग आता इथे घेतलेला आहे मी मैदा अर्धा किलोच, जेवढी आपण साखर घेतली तेवढाच मैदा घ्यायचा। आता मैदा अर्धा किलो घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 125 ग्रॅम तूप, साजूक तूप घेतलेलं आहे मी। तुम्ही कोणतेही तूप घेऊ शकता, गाईचं किंवा बाहेरचं विकतचं घरचं कोणतंही। त्यानंतर हे तूप याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता मिक्स करताना अजिबात लम्स होऊ द्यायचे नाहीत, व्यवस्थित घासून मिक्स करायचं। आता मिक्स झाल्यानंतर याचा मुटका बनतो की नाही बघायचं, म्हणजे हातात घ्यायचा पीठ आणि गोळा आणि मग जोराने दाबायचं, तर याचा मुटका बनतोय आणि तो इझिली सुटतोय। म्हणजे आपलं हे परफेक्ट तुपाचं प्रमाण पिठासाठी झालेलं आहे, म्हणजे बालुशाहीसाठी। आता बघू शकता तुम्ही, याला आता मुटका केला तर लगेच सुटतो आहे तो, म्हणजे आपला परफेक्ट झालं आहे हे। तर अर्धा किलोसाठी 125 ग्रॅम परफेक्ट असं प्रमाण आहे। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर सोडा घ्यायचा आहे। तर सोडा कोणता, तर बेकिंग सोडा घ्यायचा, आपला खायचा सोडा नाही, तर बेकिंग सोडा म्हणजे आपण केकसाठी वापरतो तो सोडा घेतला मी अर्धा चमचे अर्धा किलोसाठी। तोही घालून व्यवस्थित मिक्स करायचा। आता मिक्स केल्यानंतर याचे 2 भाग करायचे। आता भाग का करायचे, कारण आपण सोडा घातलेला आहे, सगळंच पीठ मळून ठेवलं तर ते तेलात वितळतील बालुशाही म्हणून। आणि हे दही घेतलंय ते थोडंसं आंबटच आहे, आंबट घेतलं तरी काय हरकत नाही, आपली बालुशाही काय आंबट होत नाही। तर आंबट दही घ्यायचं आणि व्यवस्थित मळायचं। आता दह्याला प्रमाण नाही, जेवढं मळण्यासाठी लागतं तेवढं मळून घ्यायचं, घट्टसर पीठ मळायचं आणि आता बालुशाही करायची। आता बालुशाही करतानाही काय करायचं, हाताचा जो तळवा आहे त्याला दाबून व्यवस्थित अशा गोळ्या करायच्या, म्हणजे आपले लेयर्स येतात कडनी, आणि मग मध्ये होल पाडायचं। तुम्ही बघू शकता असे लेयर्स आलेले आहेत, तर तळव्याला दाबून आपण बालुशाही अशा गोलाकार दिलेला आहे। अशा पद्धतीनं बालुशाही जर तुम्ही केली तर एक छान मस्त अशा लेयर येतात आणि ते दिसतात पण छान आणि पाक पण छान पिल्या जातो। त्यानंतर आता कढईत इथं तेल घालून मी तेल कडकडीत तापून मग बंद केलेलं आहे। आता बंद करून मगच 1 मिनिटानंतर बालुशाही आपल्याला टाकून घ्यायच्या। मग आता जेवढ्या कढईत बसतील तेवढ्या बालुशाही टाकायच्या। आता 5-6 बसतील, 7-8 बसतील, तुमच्याकडे जेवढे आहे तेवढे। त्यानंतर आता बालुशाही टाकल्यानंतर लगेच गॅस चालू करायचा नाही, तर बालुशाही वर येते तेलावर थोडीशी तरंगून, मग आपल्याला गॅस चालू करायचा। आणि गॅस चालू केल्यावर मोठा करायचा नाही, तर गॅस स्लो करायचा। आता ह्या मोठ्या बर्नरवर मी स्लो गॅस करून बालुशाही तळलेत, तर या स्टेजला आपल्याला गॅस चालू करायचा आहे, मी दाखवलं सुद्धा आहे व्हिडिओमध्ये। नंतर मग बालुशाही तळायला साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात, हळूहळू पेशन्स लागतात। त्यानंतर मग आता बघू शकता तुम्ही, एक साईडनं बालुशाही तळायला लागलेली आहे, तर आपल्याला उलटून घ्यायचं आहे, म्हणजे घाई करायची नाहीये, नाहीतर मग तेलामध्ये विरघळतात ते। आता गुलाबी सर कलर यूज तर दोन्ही साईडनं आपल्याला बालुशाही तळून घ्यायच्या आहेत। आता बघू शकता तुम्ही, बालुशाही आपल्या मस्तपैकी तळलेल्या आहेत आणि फुगल्यात सुद्धा त्या, आणि ह्या काढून घ्यायच्या आणि लगेच पाकात टाकायच्या। तर बालुशाहीचे जे लेयर आलेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील व्यवस्थित, आणि तळताना थोड्याशा लालसरत तळायच्या, म्हणजे छान दिसतात पण आणि लागतात पण। आता हे पाकामध्ये आपण घालून ठेवायचा। पाक तर आपला थोडासा कोमटच आहे। त्यानंतर मग पाकात घातले की दुसरा घाना तेलात टाकायचा आणि जोपर्यंत तो तळतोय तोपर्यंत या पाकातच राहू द्यायच्या, खाली वरी करायच्या, त्यानंतर मग काढायच्या। आता इथे सगळ्याच बालुशाही मी तळून घेतलेल्या आहेत। मग आता याला डेकोर केलेलं आहे, म्हणजे तुम्ही काही लावू शकता, याला ड्रायफ्रूट्स लावू शकतात किंवा मग गुलाबाचे पेटल्स जशा मी लावलेले आहेत तशा आपली मस्त अशी बालुशाही तयार झालेली आहे, रसरशीत आणि मस्त लागते। एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।